सब पाप अकरण कुशल उपसंपदा सचित परियोदपण एतं बुद्धान सब पापस अकरणं याचा अर्थ सर्व प्रकारच्या पापांचा त्याग करणे किंवा कोणतेही पाप न करणे. कायेने म्हणजे शरीराने, वाचेने म्हणजे बोलण्याने आणि मनाने कोणालाही त्रास होईल असे वाईट कृत्य टाळणे. कुशलस्य उपसंपदा म्हणजे कुशल पुण्य चांगल्या कर्माची साठवण करणे किंवा ती अंगीकारणे. केवळ वाईट सोडून चालत नाही, तर जाणीवपूर्वक दान, शील, करुणा आणि मैत्री यासारख्या चांगल्या गुणांची वाढ करणे. सचित्त परियोदापण याचा अर्थ स्वतःच्या मनाला पूर्णपणे शुद्ध करणे. मनातील लोभ, द्वेष आणि मोह काढून टाकून चित्त निर्मळ ठेवणे हीच धम्मातील सर्वात उच्च अवस्था आहे. एतं बुद्धान शासनं याचा अर्थ हेच सर्व बुद्धांचे शासन म्हणजे बुद्धांची शिकवण आहे. भूतकाळात झालेले, वर्तमान काळातील आणि भविष्य काळात होणारे सर्व बुद्ध हाच संदेश देतात. थोडक्यात सांगायचे तर पाप टाळा, पुण्य करा आणि आपले मन शुद्ध ठेवा हाच मानवी जीवनाचा खरा उद्धार करण्याचा मार्ग आहे. ही गाथा केवळ ऐकण्यासाठी नसून ती दैनंदिन जीवनात कशी अंमलात आणायची हे समजणे गरजेचे आहे. समजा ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुम्हाला चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्याची संधी मिळाली. हे चुकीचे आहे. यामुळे दुसऱ्याचे नुकसान होईल असा विचार करून त्या संधीचा त्याग करणे म्हणजे पाप न करणे होय. केवळ कुणी बघत नाही म्हणून चुकीचे वागण्यापेक्षा स्वतःच्या विवेक बुद्धीने ते टाळणे. कुशलस्य उपसंपदा पुण्य चांगले काम करणे. उदाहरणार्थ, रस्त्याने चालताना तुम्हाला एखादा गरजू किंवा आजारी व्यक्ती दिसला. केवळ मी कोणाचे वाईट करत नाही एवढेच पुरेसे नाही. त्या व्यक्तीला मदत करणे
पाणी देणे किंवा दवाखान्यात पोहोचवणे म्हणजे कुशल कर्म करणे होय. चांगल्या संधी शोधून त्या पूर्ण कराव्या. सचित्त पर्योदपणं म्हणजे मन शुद्ध करणे. एखाद्याने तुमचा अपमान केला किंवा तुमच्याशी वाईट वागला, सामान्यतः आपल्याला राग येतो आणि आपण बदला घेण्याचा विचार करतो. पण द्वेषाने द्वेष संपत नाही, तर प्रेमाने संपतो. असा विचार करून मनातील राग काढून टाकणे आणि त्या व्यक्तीला माफ करणे म्हणजे मनशुद्ध करणे होय. ध्यान करून मनाला शांत करता येते. पाप न करणे, कोणाबद्दल ही चुकीची अफवा किंवा द्वेष पसरवणारी पोस्ट शेअर न करणे. कुशल कर्म, धम्माचा चांगला संदेश, माहिती किंवा मदतीचे आवाहन लोकांपर्यंत पोहोचवणे. मन शुद्ध करणे, सोशल मीडियावरील कमेंट्स वाचून विचलित न होता स्वतःचे मानसिक संतुलन राखणे. 5 मिनिटांच्या रागापेक्षा 5 सेकंदाची क्षमा मोठी आहे. कारण राग पाप वाढवतो आणि क्षमा मन शुद्ध करते. हेच बुद्धांचे शासन आहे. एकदा एक व्यक्ती भगवान बुद्धांकडे आली आणि म्हणाली, भगवान, मी रोज नदीत स्नान करतो. मी कोणाचे वाईट करत नाही. तरीही माझ्या मनात शांती का नाही? तेव्हा तथागतांनी त्याला ही गाथा सांगितली आणि एका छोट्या उदाहरणाने समजून दिले. महाकारुणिक अहर सम्यक संबुद्धांनी सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपणं एतं बुद्धान शासन. महाकारुणिक अहर सम्यक संबुद्ध म्हणाले, समजा तुझ्याकडे एक घागर आहे. तू त्यातील घाण पाणी फेकून दिले म्हणजे तू पाप करणे सोडले. पाप केवळ घाण पाणी फेकल्याने घागर भरलेली राहत नाही, ती रिकामी असते. वाईट गोष्टी सोडणे ही पहिली पायरी आहे. तथागत भगवान बुद्धांनी त्याला सांगितले, कुशलस्य उपसंपदा. आता तू त्या घागरीत स्वच्छ आणि गोड पाणी भरले म्हणजे तू कुशल कर्म पुण्य केले. आता ती घागर उपयोगी झाली आहे. चांगल्या कृती केल्याशिवाय जीवन अर्थपूर्ण होत नाही. भगवंत त्याला पुढे सांगतात, सचित्त पर्योदपणं म्हणजे पण जर ती घागर आतून घाण असेल तर तू कितीही स्वच्छ पाणी टाकले तरी ते पाणी पिण्यायोग्य राहणार नाही. म्हणून तुला ती घागर आतून घासायला हवी म्हणजे स्वतःचे मन शुद्ध करायला हवे. बाह्य कर्मासोबत मनाची शुद्धता सर्वात महत्वाची आहे. मित्रांनो, आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनो, आपण म्हणतो मी कोणाचे वाईट करत नाही, मग माझ्यासोबत वाईट का होते? कारण आपण फक्त पाप टाळतो पण पुण्य करायला विसरलो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, फक्त वाईट सोडू नका, तर जाणीवपूर्वक चांगले गुण अंगीकारा आणि हे सर्व करताना आपले मन आरशासारखे स्वच्छ ठेवा. ज्याप्रमाणे घाण भांड्याला दूध टिकत नाही तसे अशुद्ध मनात धम्म टिकत नाही. म्हणून सचित्त पर्योदपणं स्वतःचे मन शुद्ध करा. भवतु सब मंगलम्. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि
दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि